मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही मंदिरापर्यंत कशा प्रकारे पोहोचलो ते. आता मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहोत आणि आम्ही इथे माझ्या बहिणी आहेत ना दोघी त्यांची वाट पाहत आहोत. खूप गर्दी होती, अर्धा तास तरी लाईनमध्ये आम्हाला लागला. या मंदिरातल्या गाभाऱ्याचा प्रवेशद्वार फक्त 1च फुटाचा आहे आणि त्यात असं सरपटतच आतमध्ये जावं लागतं आणि असं म्हणतात की कितीही जाड व्यक्ती असली तरी त्यातून ती जातेच आणि मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त पुरुषांनाच प्रवेश मिळतो. कानिफनाथ महाराजांची कहाणी अशी आहे की कानिफनाथ हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक आहेत आणि हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव कानिफनाथ असे पडले आहे. हे बघा इथे किती सुंदर निसर्गाचं दृश्य दिसत आहे आणि मंदिर परिसर सुद्धा इतका सुंदर होता ना की काय सांगायचे. ते आम्ही फोटो वगैरे काढले होते आणि छान मस्त वाटत होतं. आणि हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. मंदिर परिसर फिरून झाल्यानंतर मग आम्ही खाली गेलो आणि इथे आम्ही अशी मटकी भेळ खाल्ली आणि टेस्टला खूपच छान होती. आणि मग अशा प्रकारे आमचा इथलं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत नारायणपूर आणि बालाजी दर्शनाला. यानंतरच्या प्रवासाचा अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.